मुखेडच्या जनता विद्यालयात येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकला स्पर्श केल्यास सायबर क्राईम कसे घडते याचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे असे आवाहन येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI हर्षवर्धन बहिर यांनी केले. येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मुखेड येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक 10 रोजी श्री बहिर यांनी बाल गुन्हेगारी व त्यावरील शिक्षा, पॉस्को कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे, सायबर क्राईम व सोशल मीडियावरील गुन्हेगारी, दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी व नियम, शाळेतील विविध समित्या व त्यांच्या गरजा, पालकांनी गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. मविप्रचे येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर, शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णराव गुंड हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कृष्णराव गुंड यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी यश संपादन करायचे असेल तर मोबाईलचा अतिरेक टाळावा, तसंच शिक्षकांप्रती आदरयुक्त भीती बाळगणे गरजेचे आहे असे आवर्जून सांगितले. यावेळी पोलीस पाटील मनोज आहेर, पंकज पानसरे, प्राचार्य महेंद्र भगत, पर्यवेक्षक संजय गोसावी, ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ, आप्पासाहेब बडवर, शुभांगी धरम, विजयकुमार दुकडे, काकाजी साताळकर, राजेंद्र बोराळे, बापूसाहेब वाघ, हेमलता पाटील, अजित शिंदे, नितीन आव्हाड, आनंदा जाधव, भानुदास मगर, योगेश महाले, सविता बलकवडे, अनिता दुकळे, संजय भांगरे, रवींद्र आहिरे, सोमनाथ कारे, आकाश आहेर, अहिल्याबाई शेळके, वर्षा बडवर, ललिता सहज, माणिक अस्वले, सागर घोटेकर, नागेश भंडारी, यशवंतराव शिंदे, शरद कवार, युनुस देशमुख, सुनील गांगुर्डे, राकेश अनभुले, योगेश गांगुर्डे, समाधान दुघड, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप खताळ यांनी केले. आभार प्रदर्शन आनंदा जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना PSI हर्षवर्धन बहिर यांनी सांगितले की बनावट लिंकला प्रतिसाद देऊ नका, OTP शेअर करू नका, वाहन परवाना असल्याशिवाय वाहने चालवू नयेत. आपल्या कृत्यामुळे वागण्यामुळे आपल्या आईवडिलांना समाजामध्ये खाली बघण्याची वेळ येऊ देऊ नका. शिक्षणासाठी जास्तीत जास्त वेळ खर्ची करा. शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम वेळोवेळी पूर्ण करा. मोबाईलचा वापर योग्य करा. सोशल मीडियापासून दूर राहा. सोशल मीडिया वापरून इतरांच्या नावाने फेक अकाउंट तयार करू नका. मोबाईलचे दुष्परिणाम खूप वाईट आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. IAS, IPS, PSI असे चांगले अधिकारी व्हायचे असेल तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो. जोपर्यंत तुमचा शिक्षणाचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश लवकर मिळणार नाही. समाजामध्ये मान सन्मान वाढवायचा असेल, गोरगरीब लोकांची सेवा करायची असेल तर प्रशासकीय सेवेसारखा चांगला मार्ग कोणताही नाही असेही श्री बहिर यांनी आवर्जून सांगितले. न्यूज ब्युरो रिपोर्ट.